कंबर किंवा पोटात तीव्र दुखणे, लघवीत रक्त येणे, जळजळ, मळमळ किंवा लघवीचा कमीपणा होणे हा त्रास तुम्हाला होतोय का? नमस्कार, माझं नाव मयूर नारखेडे. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट ॲट अथाई यूरोकेअर पुणे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यात डिहायड्रेशन आणि किडनी स्टोन टाळण्याच्या उपायावर बोलूया. उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येत असल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर लघवी दाट होते आणि त्यामधील क्षार आणि मिनरल्स जमा होऊन स्टोन तयार होऊ शकतात. जर आपण पाणी कमी पिलेस उन्हाळ्यात तर किडनी पाणी कमी शोषून घेते आणि किडनीने पाणी कमी शोषून घेतल्यास किडनीचं फिल्ट्रेशन कमी होतं. त्यामधले कॉन्सन्ट्रेटेड युरिनमध्ये क्षार्स आणि आपले मिनरल्स येथे विरघळत नाही आणि युरिनचं कॉन्सन्ट्रेटेड युरिनमुळे स्टोनचा धोका वाढतो आणि त्याचबरोबर युरिनला जळजळ आणि उन्हाळी पण लागल्यासारखे सिम्पटम्स वाटू शकतात. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? पुरेसे पाणी पिणे. दिवसभरात इतके पाणी प्या की लघवीचा रंग फिकट पिवळा किंवा स्वच्छ राहील. ज्यांना पूर्वी स्टोन झाला आहे, जे उन्हात भरपूर काम करतात किंवा ज्यांनी व्यायाम नियमितपणे करतात, त्यांनाही जास्त विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी अधिक पाण्याचं सेवन करायला पाहिजे. पाण्याच्या सोबत नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, कलिंगड, काकडी यासारखे पदार्थ शरीरावर हायड्रेशन ठेवतात, मदत करतात. जास्त मीठ, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स तसेच जास्त चहा, कॉफी यामुळे स्टोनचा धोका वाढू शकतो. योग्य पाणी पिण्यास सवय आणि योग्य आहार यामुळे उन्हाळ्यात किडनी स्टोन आणि डिहायड्रेशन धोका मोठ्या प्रमाणात तुम्ही टाळू शकता. धन्यवाद.